शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल काका सध्या आमच्यासोबत आहे। काका, दरवर्षी पावसात अंधेरीमध्ये बरेच ठिकाणी पाणी भरतात। यावर्षी तुमची काय उपाययोजना आहेत, कशा प्रकारची तयारी आहे? बघा, दोन प्रकारचे नाळे असते, एक मेजर नाळे आणि मायनर नाळे। मेजर नाळे जेवढे आहेत तेवढेमध्ये मशीन उतरून साफसफाईचे काम आम्ही चालू केलेले आहेत, मी स्वतः पाहणी केलेली आहे। मायनर नाळे जे गलीमध्ये असतात ते सगळ्यांची साफसफाई आता सध्या चालू आहे। आणि सर्वात मोठा विषय आमच्या इकडे अंधेरी सबवेचा, जिथे प्रत्येक वर्षी पाणी भरते, ते मी अधिवेशनातही मुद्दा मांडला होता। तिकडे आता सध्या पंप बसवायचं काम चालू आहे आणि हावेळी काहीतरी उपाययोजना करायला महानगरपालिकेला मी आदेश दिलेला आहे की हा त्रास आम्हाला अंधेरीकरांना होऊ नये। ते अंधेरी महानगरपालिकेचे अधिकारी बरोबर तिथेही मी विजिट लावली आहे। पुढच्या आठवड्यात तिथे आम्ही विजिट करणार आहे आणि मला वाटते हावेळी अंधेरी पूर्वला पाणी न भराय असे प्रयत्न आमचे चालू आहे। पण अंधेरी सभेमध्ये पाणी भरतात, नंतर गोखले ब्रिजच्या पण काम सुरू आहे। खूप ट्रॅफिक वाहतुकीची समस्या निर्माण होतात, त्याच्यासाठी तुम्ही काय योजना केली? गोखले ब्रिजमध्ये लास्ट टाइम मी पाहणी केली होती आणि गोखले ब्रिजच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे, येणारा 15 मे ते 20 मेपर्यंत गोखले ब्रिजचं उद्घाटन करायला आम्ही जातो आहे। काम पूर्ण झालेलं आहे। 15 किंवा 20 मेला आम्ही गोखले ब्रिज लोकांसाठी उघडं करणार आहे। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।